एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती। हे पहा, मध्यम गॅसवर हा कांदा मी इथे छान परतून घेतलाय। कांदा परतून झाल्यानंतर त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा अगदी बारीक चिरून टाकून घेतलाय, किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती डायरेक्ट इथे वापरली तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय आणि सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचंय। त्यात आता थोडासा हिंग टाकून घेतला, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं, 1 चमचा धने पावडर टाकून घेतली, त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। त्याऐवजी गरम मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हे मसाले या कांद्यासोबतच छान फ्राय करून घ्यायचे। तर मसाले छान फ्राय करून झालेत। आता याच्यात एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतला। टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ असा शिजवून घ्यायचा आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि अगदी छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे। आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे वाटाणे। इथे मी 1 वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत। हे मटार या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर 2-3 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। मटार परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे हे मटार छान परतले जातील। तर अशा पद्धतीने 2-3 मिनिटं हे मटार मी चांगले परतून घेतले। यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय। तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं। मी इथे 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय, त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं। आता हे सगळं छान एकजीव करायचं। झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 3-4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजते तोपर्यंत एका तव्यावरती मी थोडंसं खोबऱ्याचा किस घेतलाय। तर पाव वाटी खोबऱ्याचा किस आहे। हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय सोनेरी रंगावरती मी हा खोबऱ्याचा किस भाजून घेते आणि हा खोबऱ्याचा जो किस आहे तो थोडासा खरपूस व्हायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे भाजून झाल्यानंतर मी एका पोळपाटावर काढून घेतलाय आणि लाटण्याच्या साहाय्याने तो मी वाटून घेते। तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं सुद्धा हा काढू शकता, पण खूप कमी क्वांटिटी होती त्यामुळे मिक्सरमधनं हे छान बारीक झालं नसतं, म्हणून मी अशा पद्धतीने वाटून घेतलंय। आता हे वाटण आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचंय। भाजी सुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे। त्यात हे खोबऱ्याचा जो किस होता त्याचं वाटण मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलंय। आता फक्त 3-4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची, किंवा वाटाणे शिजतील इथपर्यंतच फक्त ही भाजी शिजवून घ्यायची। भाजी शिजली की त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे। शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची। मोहरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं टाकायचंय, कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 2 मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते। हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे। जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। कांदे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय। आता याच्यात मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता याच्यात टाकायचा आहे टोमॅटो। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले। टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमी सुद्धा करू शकता। आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचंय। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे। आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलाय आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतली। तुम्हाला आवडत असेल तर इथे या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता।
कोथिंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते. बाकीची शेव आपल्याला शिल्लक ठेवायची, ते आपण नंतर टाकणार आहोत. आता हे परतून झालं की मग याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो, आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने. आता इथे गरम पाणी टाकून झालेलं आहे. चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे. आता आपली ही शेव भाजी इथे तयार झालेली आहे. आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो. कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कढीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे. त्यानंतर ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत. साधारण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, त्यासोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली आहे. हे मसाले तेलात परतून झाले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे. साधारण मी इथे 4 ते 5 वांगे आणि 2 बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते. आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारण मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे. पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली. आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे. ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण शेंगा शिजवून घेऊ. शेंगा शिजवण्यासाठी थोडंसं तेल घेतलंय, त्यात जिरं, हिंग आणि हळद टाकून घेतली आहे. आता याच्यात चिरून घेतलेल्या आणि थोडंसं साल काढून घेतलेल्या शेंगा स्वच्छ धुवून मी टाकून घेतल्या. हे छान एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगा आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत. आता या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. याच्यात उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे. तर साधारण 2 मोठे कांदे उभे चिरून मी इथे टाकून घेतले. हे कांदे आता छान परतून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने कांदा छान भाजून झालोय. आता याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय. त्यासोबतच साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतले आणि हे सगळं छान परतून घेते. हे सगळं छान भाजून झालं की त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, पाऊण चमचा गरम मसाला आणि थोडासा कढीपत्ता, अशा पद्धतीने हे सगळं मी एकजीव करून घेतलंय आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय आणि ह्या तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलंय. आता या तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय. जोपर्यंत वाटण व्यवस्थित भाजलं जात नाही, त्याचा रंग बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. वाटण भाजत असताना त्यात आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचंय आणि त्यानंतर आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या या वाटणात आपल्याला टाकून घ्यायच्या. आता याच्यात 1 ते 1.5 ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचंय आणि हे सगळं आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय किंवा ही भाजी थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत उकळून घ्यायचंय. अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार झाली आहे. आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये घेतले 1 छोटा चमचा तेल. तेल कडकडीत गरम झालं की त्यात 1 चमचा जिरं टाकायचं. आता याच्यात आपल्याला हे जे डबल बीचे दाणे आहेत हे शिजवून घ्यायचे. थोडंसं हिंग टाकून घेतलं
आणि त्यानंतर हे डबल बीचे दाणे स्वच्छ धुवून मग ह्याच्यात टाकून घेतले. आता हे जे दाणे आहेत हे आपण आधी शिजवून घेणार आहोत, पण हे नाही शिजवले तरी चालेल, पण जर शिजवून घेतले तर भाजी लवकर होते. तर इथे मी हे दाणे तेलात छान परतून घेतले. मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यात हे दाणे बुडतील इतपत पाणी टाकायचं, किंवा आपल्याला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकलं तरी चालेल. वरून थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजीव करून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं मध्यम गॅसवरती हे दाणे शिजून घ्यायचे. हे पहा, 5 ते 7 मिनटानंतर हे जे दाणे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. मी तुम्हाला इथे हा एक दाणा दाबून दाखवते. हे पहा, अगदी व्यवस्थित हे दाणे शिजलेत. खूप जास्त वेळ लागत नाही आणि दाणे शिजतात तोपर्यंत आपण वाटणही बनवून घेऊ शकतो. तर आता इथे मी वाटण बनवून घेते. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला. यातच आपल्याला 2 छोटे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे. एक छोटासा टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा छान मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आणि त्यासोबतच 2 ते 3 चमचे भरतील एवढे खोबऱ्याचे काप घेतले, सुकं खोबरं. आता हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे हे या तेलात चांगलं परतून घ्यायचं. हे वाटण छान व्यवस्थित शिजेल इथपर्यंत परतायचं, म्हणजे याचा रंग बदलायला पाहिजे आणि याला तेल सुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत वाटण पूर्णपणे कोरडं झालं आहे आणि याला छान तेलसुद्धा सुटलं आहे. आता याच्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं, 1 चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. या स्टेजला तुम्ही इथे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मग तुम्हाला आवडत असेल तो मसाला ॲड करू शकतात. आता हे मध्यम गॅसवरती पुन्हा मिनिटभर परतून घेतलं. हे सगळे मसाले तेलात छान परतून झाले की त्यानंतर हे जे वाटण आहे हे आपण डबल बी शिजवून घेतलेली होती त्या भांड्यात टाकून घ्यायचं, किंवा मग तुम्ही जर मोठ्या कढईत ही भाजी बनवत असाल तर हे वाटण त्या कढईतच बनवा आणि त्यातच आपण हे जे शिजवून घेतलेली डबल बी आहेत ती टाकून घ्यायची. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे. मध्यम गॅसवरती ही भाजी छान उकळून घ्यायची आहे. आता हा मसाला ह्या डबल बीमध्ये छान एकजीव झाला. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं, कारण आपण ही जे बिया आहेत किंवा दाणे आहेत ते आधी शिजून घेतलेले आहेत. त्यामुळे जर गार पाणी टाकलं तर याची चवसुद्धा बिघडेल आणि ते पाणी गरम होईपर्यंत हे दाणे अजून जास्त शिजतील. तर त्यामुळे गरम पाणीच टाकायचं. तर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकून घेतलं आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येते. हे पहा, पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आपण आधी पण मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मीठ टाकायचं, कमी झालं तर चालेल. आता हे पहा, हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता हे एकजीव झाल्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ती 4 मिनटं छान उकळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय 3-4 मिनटं ही भाजी छान उकळून घेतल्यानंतर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. दाणे तर आपण आधी शिजवून घेतलेले होते, पण ही जी आमटी आहे किंवा रस्सा आहे तो सुद्धा आता छानपैकी उकळला आहे. छान तरीसुद्धा या भाजीला आता आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी डबल बीची भाजी आहे ती इथे तयार झाली आहे. इथे मी एका भांड्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून घेतलं, थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि आता याच्यात मोड आलेले मूग टाकून घेतलेत. अख्खे मूग हे दिवसभर भिजत ठेवले होते आणि रात्री कापडात बांधून त्याला सकाळपर्यंत छान मोड आले होते. मोड आलेले मूग आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने 2-3 मिनटं हे मूग मी इथे परतून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता हे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे. तर हे साधारण 80% शिजतील एवढे शिजवायचे. खूप जास्त प्रमाणात शिजवू नका, कारण भाजीला आपण जेव्हा फोडणी घालू तर तेव्हा ते अजून शिजणार आहेत. चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घेतलं आणि झाकण ठेवून हे मूग 2-3 मिनटं शिजवून घेतले. आता एका कढईमध्ये मी थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर 1 वाटी हा खोबऱ्याचा किस असेल. हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती हे पहा, सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा खोबऱ्याचा किस मी इथे परतून घेतलेला आहे.
आता खोबरे चांगलं भाजून झालं की मग त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। खोबऱ्याचा किस काढून झाल्यानंतर त्यात थोडंसं आलं टाकून घेतलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा, हे वाटण इथे तयार झालं आहे। आता ह्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात कांदा टाकून घेतला। कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांद्यासोबतच इथे मी कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे, 8-10 पानं। हे सगळं छान आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। तर इथे हा कांदा चांगला परतून झालेला आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची। पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। आता हे मसाले परतून झाल्यानंतर याच्यात मी 1 चमचा धने पावडर टाकून घेतली। धने पावडर सुद्धा आपल्याला याच्यात परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं। आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये अगदी अर्धा ते 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे वाटण इथे परतून झालंय। त्यातच मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतलाय आणि हे सगळं छान परतून घेतलेलं आहे। आता हे आपलं जे वाटण आहे हे आपल्याला आपण जे मूग शिजवून घेतले होते त्यात टाकून घ्यायचं आहे। आता हे पहा, हे मूग सुद्धा इथे साधारण 80% एवढे शिजलेले आहेत, थोडेसे मी कच्चे ठेवलेत। त्यात आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मसाला टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करायचं। मध्यम गॅसवरती आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे। हे छान एकजीव झालं की मग ह्याच्यात आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। आपल्याला किती सार हवा आहे किंवा किती आमटी हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो। तर इथे मी अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे, पण मीठ आपण मूग शिजवताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं। आणि हे सगळं एकजीव झालं की मग मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं फक्त शिजवून घ्यायची आहे। तर हे पहा, 5-7 मिनिटांनंतर आपली जी भाजी आहे ती चांगली उकळलेली आहे आणि मूग सुद्धा व्यवस्थित शिजलेत आणि अशा प्रकारे मुगाची भाजी इथे तयार झाली। एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय आणि त्यात 2 मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले। हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। कांदे छान भाजून झाले की त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे, तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर साधारण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतलेले आहे। हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय हे सगळं छान भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा। त्यानंतर हे सगळं थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय। आता याच्यात मी टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला हवं तर तिखटाची क्वांटिटी वाढवू शकता। हे मिक्सरमधनं वाटून घेतलंय। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलंय, त्यात जिरं टाकून घेतलंय। जिरं छान तडतडलं की मग आपण जे मिक्सरमधनं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचंय। आता हे वाटण ह्या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचंय, जोपर्यंत हे वाटण अगदी छान परतलं जात नाही आणि याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकताय तिथे वाटण अगदी छान पद्धतीने परतून झालेलं आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचंय। तर इथे मी साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय, कारण ही भाजी मी 5-6 लोकांसाठी बनवते। अशा पद्धतीने पाणी टाकून झालं की मग याच्यात चवीपुरता मीठ टाकायचंय आणि हे पाणी आपल्याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचंय। अगदी पूर्ण याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत एका ताटात 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, त्यात थोडंसं जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय हे अगदी घट्ट असं मी मळून घेतलेलं आहे। आता याची आपल्याला पाटवडी बनवून घ्यायची। तर त्यासाठी याचा एक गोळा घेतलाय, पीठ लावून त्याची जाडसर पोळी लाटून घेतली आहे। आपली चपाती असते त्यापेक्षा ही पोळी थोडीशी जाड ठेवायची आहे। आता आपण जसे शंकरपाळे कापतो त्या पद्धतीने हे कापून घ्यायचंय, फक्त ह्याचे काप आहेत ते थोडेसे मोठे ठेवायचे। हे पहा, अशा पद्धतीने ह्या पाटवड्यात करून झालेल्या आहेत। आता
इकडे आपली आमटी सुद्धा उकळलेली आहे। आमटी उकळत असताना हाय फ्लेमवरतीच या पाटवड्या आपल्याला या आमटीमध्ये सोडायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला 10 मिनिटं ही भाजी उकळून घ्यायची आहे। साधारण 10 ते 12 मिनिटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता पाटवड्या अशा पद्धतीने थोड्याशा फुललेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची किंवा लो करायची आणि पुन्हा 2-3 मिनिटं ही आमटी उकळू द्यायची आहे। तर ही पाटवडींची आमटी तयार आहे।